चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. त्यातलाच एक म्हणजे थ्री गॉर्जस डॅम. हा डॅम जगातील सगळ्यात मोठं जलविद्युत केंद्र आहे. पण त्याला प्रसिद्धी मिळाली ती एका वेगळ्याच कारणामुळे. नासाच्या शास्त्रज्ञांनुसार या डॅम मध्ये असलेल्या पाण्यामुळे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा वेग कमी झालेला आहे. आज कारणामध्ये जाणून घेऊयात की एखाद्या धरणामुळे किंवा त्याच्यातल्या पाणी साठ्यामुळे खरोखर पृथ्वीचा वेग कमी होऊ शकतो का? यांगत्से नदीवरती बांधलेला थ्री गॉर्जस डॅम हे धरण म्हणजे जगातील सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प आहे आणि पूर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. या धरणाचा पसारा किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी आपण त्याची तुलना कोयना धरणाशी करून बघूयात. कोयना धरणाचा जलाशय त्याच्या भिंतीपासून सुमारे 51 किलोमीटर लांब पसरलेला आहे आणि हेच थ्री गॉर्जसचा जलाशय त्याच्या भिंतीपासून 600 किलोमीटर लांब पसरला आहे. कोयना धरणाची पाणी साठवायची क्षमता सुमारे 105 TMC इतकी आहे. हेच थ्री गॉर्जस डॅमची क्षमता 1387 TMC इतकी आहे. कोयना धरणाची वीज निर्मिती क्षमता ही 1960 मेगावॉट इतकी आहे. एवढी वीज जवळपासच्या खेडेगावांना पुरते. थ्री गॉर्जस डॅम हे जगातलं सगळ्यात मोठं जलविद्युत केंद्र असून त्यामधून 22,500 मेगावॅट इतक्या प्रचंड प्रमाणावरती वीज निर्मिती होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होणारी वीज अनेक मोठ्या शहरांची गरज भागवू शकते. बरं, मग ह्याचा आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा काय संबंध आहे? नासाच्या एका शास्त्रज्ञांनी काही आकडेमोड केली आणि हे सिद्ध करून दाखवलं की जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी किंवा तेवढं वस्तुमान जर समुद्र सपाटीपासून काही उंचावर आपण साठवून ठेवलं तर त्यामुळे पृथ्वीचा फिरायचा वेग कमी होईल. ते कसं काय? तर समजा की एका काठीला आपण दोन्ही बाजूंना समान वजन लावली आणि काठी मधोमध धरून एक ठराविक बल लावून ती गोल फिरवली. आता आपण काठीच्या एका बाजूचं वजन काढून टाकलं आणि तेवढंच बल लावून काठी गोल फिरवायचा प्रयत्न केला तर काठी आधीपेक्षा हळू फिरेल. जेव्हा एखादं धरण भरतं तेव्हा त्या धरणाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या पाण्याच्या पातळीत बराच फरक असतो. भिंतीच्या अलीकडे साठवलेलं पाणी हे जास्ती उंचावर असतं. थ्री गॉर्जस डॅम मुळे साठलेलं पाणी हे समुद्र सपाटीपासून जवळपास 175 मीटर उंचीवर असतं. पृथ्वीच्या अक्षापासून ठराविक अंतरावरती असलेला समुद्राच्या पाण्याचा काही भाग या धरणामुळे अक्षापासून 175 मीटर अधिक लांब गेलेला आहे आणि गतीच्या नियमांनुसार अक्षापासून वस्तुमान जितके लांबवर असेल तितका त्या वस्तूचा फिरण्याचा वेग कमी होईल. थ्री गॉर्जस डॅम मुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा 0.06 मायक्रोसेकंड्स म्हणजेच 0.00000006 सेकंद इतका कमी झालेला आहे. हा बदल इतका सूक्ष्म आहे की त्याच्यामुळे कुणालाही काही फरक पडत नाही. आणि ध्रुवीय भागामध्ये जेव्हा बर्फ तयार होतो किंवा तिथला बर्फ वितळतो त्याच्यानुसार पृथ्वीचा फिरण्याच्या वेगामध्ये असे सूक्ष्म बदल होत असतात. पण मानवी हस्तक्षेपामुळे असं होणं हे कदाचित पहिल्यांदाच घडत असेल. कारण त्याच्या पुढच्या भागामध्ये भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.